मित्रांनो नमस्कार. घरी बसल्या तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू कसं करायचं, तसंच ॲड्रेस अपडेट करायचा असेल किंवा इतर गोष्टी तुम्हाला अपडेट करायच्या असतील तर घरी बसल्या तुम्ही ते करू शकतात. आता तुम्हाला आर टी ऑफिसला जाण्याची गरज नाही. तसंच मित्रांनो तुम्हाला कोणाला ₹1 देण्याची गरज नाही. तर ते स्टेप बाय स्टेप आपण समजून घेऊया की कशाप्रकारे तुम्ही मोबाईल नंबर तुमच्या लायसन्ससोबत अपडेट करू शकतात. कारण की सर्वात महत्त्वाचं आहे मित्रांनो, तुमच्या लायसन्सला तुमचा मोबाईल नंबर अपडेट पाहिजे. कारण की तुमच्या मोबाईल नंबरवरती OTP येतो. तर ते समजून घेण्यासाठी आपण स्टेप बाय स्टेप मोबाईल नंबर लिंक करून घेऊ आधी. तर सर्वात आधी मित्रांनो तुम्हाला वेबसाईट ओपन करायची. तर वेबसाईट कोणती ओपन करायची ते मी डिटेलमध्ये तुम्हाला सांगतोच. सर्वात आधी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण की असेच माहितीचे CNG लोकेशन्स असतील, टोल नाके असतील किंवा RTO ऑफिसबद्दल बी माहिती असेल किंवा गाड्यांबद्दल असेल ते तुम्हाला मी शेअर करतो मित्रांनो ह्या चॅनलवरती. तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका. सारथी.परिवहन.gov.in ह्या वेबसाईटला आले मित्रांनो की त्यानंतर तुम्हाला इथं 2 ऑप्शन येतील. एक येईल वाहन आणि एक येईल सारथी. जर तुम्हाला RC बुकला मोबाईल नंबर लिंक करायचा तर वाहनला क्लिक करायचं आहे आणि लायसन्ससाठी सारथीला क्लिक करायचं आहे मित्रांनो. तर इथं तुमचा ड्रायव्हिंग लायसन्स नंबर टाकायचा आहे तुम्हाला. ड्रायव्हिंग लायसन्स नंबर टाकून झाल्यानंतर तुम्हाला तुमची डेट ऑफ बर्थ टाकायची मित्रांनो. आता डेट ऑफ बर्थ टाकल्यानंतर तुम्हाला इथं स्टेट सिलेक्ट करायचं आपलं महाराष्ट्र. नंतर कॅप्चा टाकायचा आहे. कॅप्चा टाकल्यानंतर नेक्स्ट केल्यावर मित्रांनो तुम्हाला तुमचा आधार नंबर विचारेल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक पाहिजे, हे सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो. त्यानंतर आधार नंबर टाकायचा. आधार नंबर टाकून झाल्यानंतर एक OTP जनरेट होईल मित्रांनो. तर OTP जनरेट झाल्यानंतर OTP टाकायचा आहे. OTP टाकून झाल्यावर तुम्हाला हे 3 बॉक्स सिलेक्ट करायचे आहे मित्रांनो. तिघं ठिकाणी क्लिक करायचं आहे. आता तिघं बॉक्स सिलेक्ट केल्यानंतर पुढे प्रोसीड करायची मित्रांनो. आता पुढे प्रोसीड केल्यानंतर तुमचं मोबाईल नंबर लिंकसाठी ॲप्लिकेशन टाकण्यात आलेलं आहे मित्रांनो. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया की ॲड्रेस कसा अपडेट करायचा आणि रिन्युअल कसं करायचं. चलो बाय.